श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो, या जगात, या मृत्यूलोकात सगळ्यात सुखी माणूस कोण असेल बरे? का स्वामींनी माझ्याच पाठीमागे एवढ्या अडचणी, एवढी दुःख लावली आहेत, मी एक का सुखी नाही? मग सुखी कोण असेल? तर याच विषयावर आज हा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामींच्या मते या मृत्यूलोकात खरोखर कोण सुखी आहे? या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक माणूस सुख शोधत आहे. कोणी पैसा जमवतं, कोणी नात्यात सुख शोधतं, कोणी सत्ता, प्रतिष्ठा, मान सन्मान यामध्ये सुख पाहतं. पण तरीही प्रश्न उरतोच, माणूस खरंच सुखी आहे का? आज आपण स्वामी समर्थांच्या या वचनाच्या आधारे हे समजून घेणार आहोत की या मृत्यूलोकात खरा सुखी माणूस कोण आहे. स्वामी समर्थ म्हणतात, हा संसार म्हणजे मृत्यूलोक आहे. इथे जन्म आहे, इथे वृद्धत्व आहे, इथे आजार आहे आणि शेवटी मृत्यू देखील आहे. या जगात जे काही आहे ते क्षणभंगूर आहे. आज आहे ते उद्या नाही. मग प्रश्न पडतो की अशा जगात सुख कसं मिळणार? म्हणून स्वामी समर्थ सांगतात, सुख बाहेर नाही तर ते आत आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की पैसा असेल तर सगळं सुख मिळेल. पण स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, धन हे साधन आहे, साध्य नाही. पैसा असतो पण शांतता नसते. घर मोठं असतं पण मनं मात्र तिथली छोटी असतात. सर्व काही असतं पण समाधान नसतं. त्यामुळे पैसा असलेला माणूस नव्हे तर पैशावर आसक्ती नसलेला माणूस सुखी असतो. आता नातेसंबंध आणि त्याच्याविषयी असणाऱ्या आपल्या अपेक्षा याच्याबद्दल स्वामी समर्थ काय म्हणतात ते बघूया. अपेक्षा हीच दुःखाचे मूळ कारण आहे. आपण नात्यांकडून अपेक्षा करतो. मुलाने आपलं ऐकावं, लोकांनी आपला मान ठेवावा, आपल्याशी न्यायाने आपला न्याय व्हावा, आपला आदर व्हावा, सत्कार व्हावा. आणि मग या अपेक्षा तुटले की दुःख, राग, नैराश्य येतं. स्वामी समर्थांच्या मते जो माणूस अपेक्षारहित आहे तोच खरा सुखी आहे. स्वामी समर्थ सांगतात, अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. मी मोठा, मी शहाणा, माझं असेल ते बरोबर, माझं म्हणणं बरोबर, हे विचार माणसाला अस्वस्थ करतात. जो माणूस नम्र आहे, जो सर्वांना समान मानतो, जो स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करतो, तोच माणूस या मृत्यूलोकात खरोखर सुखी असतो. स्वामी समर्थ सांगतात, भक्ती म्हणजे मागणं नाही तर ते समर्पण आहे. जो माणूस रोज स्वामींचं स्मरण करतो, जो संकटातही स्वामी समर्थ आहेत असे म्हणतो, जो जे मिळेल त्यात समाधान मानतो, तो माणूस गरिबीमध्येही सुखी असतो आणि दुःखामध्येही शांत असतो. तर शेवटी प्रश्न राहतोच की खरा सुखी माणूस कोण? तर मित्र हो, स्वामी समर्थांच्या मते ज्याचं मन शांत आहे, ज्याच्या अपेक्षा कमी आहेत, ज्याला जे आहे त्यात समाधान आहे, जो अहंकार सोडून भक्तीत जगतो, स्वतःला स्वामींच्या चरणी समर्पण करतो, तोच या मृत्यू लोकात खरा सुखी माणूस आहे. शेवटी स्वामींचे काही शब्द आठवूया, ते म्हणजे जसं मन तसं जीवन. स्वामी म्हणतात, मन शांत ठेवा, माझा विश्वास ठेवा, सगळं काही तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सुखी राहाल. म्हणूनच स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा, सुख आपोआप तुमच्याकडे येईल.
तुम्हाला व्हिडिओ आवडलास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.